पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात माळशिरस येथे सभेसाठी पोहोचणार। मोदींच्या सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा। सोलापूर धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारच्या मैदानावर सभेचं आयोजन। आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची वारजेमध्ये संयुक्त सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडही अर्ज भरणार। महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज आपला अर्ज भरतील। अर्ज दाखल करण्यापूर्वी पियुष गोयल करणार शक्ती प्रदर्शन। हा भाजपचा बालेकिल्ला असून पियुष गोयल या मतदारसंघातनं नक्कीच विजयी होतील। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना विश्वास। ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। यावेळी आदित्य ठाकरे हजर असतील। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना होऊ शकत नाही। मोदी हे विकास पुरुष आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। भारतीय जनता पार्टी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचे समर्थक। गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया। तर आरक्षणावरती दरोडा टाकण्याचं काँग्रेस पक्षाचं काम, अमित शहांची टीका। आम्ही महाविकास आघाडीला निवडून द्या किंवा महायुतीला निवडून द्या असं म्हटलेलं नाही। उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। 6 जूनच्या आत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेला 288 जागांवरती निवडणूक लढवणार। मैदानामध्ये स्वतः उभं राहणार। 12 बलुतेदारांना घेऊन निवडणूक लढवणार, मनोज जरांगेंचा इशारा। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची आणि दुसऱ्याच्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ कधीच आलेली नव्हती, मात्र आता पहिल्यांदाच त्यांच्यावरती अशी वेळ येते। आरक्षण न दिल्यामुळे स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ आल्याची मनोज जरांगेंची टीका। भटकती आत्मा म्हणजे अंधश्रद्धा, महाराष्ट्र पवित्र आत्म्यांची भूमी। खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका। तर संविधान बदलण्यासाठी भाजपचेच आत्मे भटकतायत, राऊतांचा भाजपवर निशाणा। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात 1 कोटी 4 लाखांची वाढ। शिवसेनेचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातले उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या 5 वर्षात 7 कोटींची वाढ। 2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोणती स्थावर मालमत्ता नव्हती, पण गेल्या 5 वर्षात त्यांची मालमत्ता वाढलेली आहे। भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे एकूण 104 कोटी 36 लाख 46 हजारांची संपत्ती। गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 38 कोटी 26 लाख 84 हजारांची वाढ झाली आहे। उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा थांबण्याचं नाव घेत नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। 2.5 वर्ष घरात काढली, एकही विकास काम केलेलं नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंवरती मुक्ताफळं उधळण्याची वेळ। बावनकुळेंची एक्सवरती पोस्ट। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उद्या महाडमध्ये सभा। रायगड रत्नागिरी लोकसभेतील वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा घेणार। भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काल भाजपचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी अर्ज दाखल केलेत, मात्र दोघांनाही एबी फॉर्म मिळालेला नाही। शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। पुरंदरमधील शरद पवारांची सभा आणि इतर विषयांवर चर्चेसाठी दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती। रवींद्र धंगेकरांसाठी 3 मेला राहुल गांधींची पुण्यात सभा। लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावं, धंगेकरांचं आवाहन। शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये सभा। संगमनेरमधनं वागचौरेंना लीड देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची। बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया।
सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी 1 मेला योगी आदित्यनाथांची सभा, तर 3 मेला अमित शहा आणि 4 मेला गडकरींची सभा. पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान मोदींची 6 मेला सभा, बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभेचं आयोजन. महायुतीतील जाहीर न झालेल्या 5 जागा शिवसेनाच लढवेल, सूत्रांची माहिती. दक्षिण मुंबई, पालघर, ठाणे आणि नाशिक या लोकसभेच्या जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारावेळी संजय शिरसाट यांनी दाखवला चंद्रकांत खैरेंचा उपस्थितांना 5 वेळेला नमाज पढण्याचा सांगतानाचा व्हिडिओ. रायगड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनंत गीतेंचाच विजय होणार, शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांना विश्वास. एकनाथ खडसे भाजपच्या रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसोबत एकनाथ खडसेंची बैठक. मानखुर्द देवदार विभागात मिहीर कोटेचा यांच्या प्रचारादरम्यान दगडफेक, अज्ञातांनी दगडफेक केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. पालघर लोकसभेचा महायुतीचा तिढा अजूनही कायम, भाजपकडनं 4 तर शिवसेनेकडनं 3 नावांची चाचपणी सुरू. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांचा अर्ज मागे, त्यामुळे आता पुण्यात 35 तर शिरूरमध्ये 32 उमेदवार रिंगणात. 5 वर्षात 5 पंतप्रधान असा इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला, सोलापूरमधनं पंतप्रधान मोदींची उपरोधिक टीका, तर नकली शिवसेनाचा उल्लेख करत ठाकरे गटावरही हल्लाबोल. इंडिया आघाडीतल्या लोकांना केवळ मलाई खायची आहे, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. आपण गरिबांच्या खाल्लेल्या मिठाला जागतोय, मोदींचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.